एका दिवसामध्ये बँकेमध्ये ऑर्डर निघाली जाते. म्हणजे एखादा संचालकाचा ठराव असेल, तो आपल्याला पाहिजे नसेल तर लगेच त्याच्या मुलाला किंवा त्याच्या कुटुंबातल्या कोणालाही लगेच नोकरीचे आदेश एका दिवसात बँकेतून निघते. हे मला वाटतं की आता हा प्रलोभनाचा भाग आहे की ज्या पद्धतीने काही लोकांना दबाव टाकला जातो, गावावर बहिष्कार टाकला जातो, भाषा केली जाते, विकास कामं थांबवण्याची भाषा केली जाते आणि मुक्तपणाने मोकळेपणाने निर्णय घेण्याची प्रक्रिया थांबवली जाते. दुर्दैवाचं आहे. खरं म्हटलं तर पूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुका होत होत्या. एकमताने एका विचाराने पक्ष भूमिका बाजूला ठेवून व्यवस्थितपणे बँक चालवायची म्हणून होत होती आणि मला वाटतं की त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल अशा प्रकारचा बँकेचा सातारा जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे. अनेक लोकांनी योगदान दिलं, पण आज बघतो आम्ही की सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्या सत्ता आपल्याकडं आल्या पाहिजे अशा भूमिकेतून सध्या ज्या पद्धतीचं राजकारण देशात राज्यात चालू आहे त्याचाच हा परिपाक आहे की आता बँकेमधले ठराव हे आणि बँकेची सत्ता यावी यासाठी ज्या प्रकारचे व्यूहरचना केल्या जात आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून असा आहे की गावाने ठरवलं आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा. मला वाटतं की खरं म्हणतं तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका ह्या संपलेल्या आहेत. आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतो आहे. हे दुर्दैवाचं आहे. निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे. मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीचा हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे. साहेब, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता कराडमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. अतुल भोसले असतील, राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे उंडाळकर असतील, बाळासाहेब पाटील असतील, शरद पवार गटाचे, यांच्यामध्ये ओढाचढ सुरू झाले. 70,000पासून लिलावाला सुरुवात झाली, 2 लाखापर्यंत जाऊन पोहोचला. एकमतासाठीचा ठराव आता म्हणजे लोकशाही आता राहिली का निलाव करून त्यांनी काळिंबा फासण्याच्या गोष्टी केल्या? मला एक काही दिवसापूर्वी एखादं स्टेटमेंट आता आलेलं एका ह्याचं कमेंट्स आले होते. त्यांनी सांगितलं होते आता शेतकरी जो सभासद आहे त्याला मतदानाचा अधिकार द्यावा, म्हणजे हा सगळा बाजार बंद होईल असं मला वाटतं. आणि ती काळाची गरज आहे. आता तो विचार करण्याची गरज आलेली आहे. कारण जी चांगली बँक चाललेली आहे, फक्त आता तो बँकेमध्ये अर्थकारण करून तशा प्रकारचा निवडणुकीचा बाजार होत असेल आणि तशा पद्धतीने झडपशाही बरेच प्रकरणं अशी आहेत की जिल्ह्यामध्ये ते घडत आहेत, नव्हे तर राज्यातसुद्धा घडत आहेत की ज्या पद्धतीने काही लोकांना दबाव टाकला जातो, गावावर बहिष्कार टाकला जातो, भाषा केली जाते, विकास कामं थांबवण्याची भाषा केली जाते आणि मुक्तपणाने मोकळेपणाने निर्णय घेण्याची प्रक्रिया थांबवली जाते. दुर्दैवाचं आहे. खरं अजून तुम्हाला सांगतो की एका दिवसामध्ये बँकेमध्ये ऑर्डर निघाली जाते. म्हणजे की एखादा संचालकाचा ठराव असेल, तो आपल्याला पाहिजे नसेल तर लगेच त्याच्या मुलाला किंवा त्याच्या कुटुंबातल्या कोणालाही लगेच नोकरीचे आदेश एका दिवसात बँकेतून निघते. हे मला वाटतं की आता हा प्रलोभनाचा भाग आहे. त्यामुळे आता लोकशाहीतून ह्या निवडणुका होतील का नाही ह्या शंका व्हायला लागलेला आहे. असो, परंतु मला वाटतं की आता कुठेतरी आता ह्या कायद्यातसुद्धा बदल करावा आणि आता सभासदांना मतदानाचा अधिकार दिला तर हा बाजार बंद होऊ शकतो. साहेब, जावलीमध्ये देखील परवा दिवशी मारामारी झाली. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समोर राडा घालण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा ठराव प्रक्रिया पार पडली. मला वाटतं की झालेली गोष्ट ही चांगली नाही आहे, परंतु काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला स्वार्थ साधण्यासाठी मंत्री महोदयांना असेल, आम्हाला असेल, अशा प्रकारचे वेगवेगळं सांगतात, वेगळ्याचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात की अशा प्रकारचे बाहेरची लोक आलेत वगैरे. मला वाटतं की त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. पण मला वाटतं की मला नावानिशी माहिती आहे की बाहेरचे कुठल्या गँगवाली, कुठली गँगस्टरची लोकं आली होती मुंबईमधून, ही सगळी नावानिशी माहिती आहे. मी पोलिसांनासुद्धा कल्पना दिलेली आहे. आता जावलीमध्ये अशा प्रकारचा प्रकार व्हायचा, भांडणं व्हायची, पण स्थानिक पातळीवरच व्हायची. मग आता ठराव मिळवण्यासाठी स्वतः मंत्र्यांना आणि उपस्थित राहावं लागतं आणि ते वेगळ्या प्रकारचं दबावाचं राजकारण तिथं पाहायला मिळतं आहे. दुर्दैव, लोकशाहीमध्ये कोणाला कुठं मतदान द्यायचा, कुठं निर्णय घ्यायचा हा अधिकार असतो. त्यांनी तो घ्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु हे कुठेतरी वाढू नये
आणि त्या वाढवण्याच्या प्रयत्नात जबाबदार कोण आहे? आरोप प्रत्यारोप प्रत्येकजण करतो. आता काही लोक म्हणले की मुंबईचे गुंड, नवी मुंबईचे गुंड कोणी आणले. पोलिसांकडे फोटो आहेत ना, पोलिसांनी ते फोटो बघावे आणि त्या फोटोमध्ये कोण कोण दिसतं आहे ते बघावे. आमच्याकडे कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातले आणि ते पण आम्ही खरंच मी सांगतो, मी कुठं जात घेतो नव्हतो, जात पण नव्हतो. फक्त एका गावामध्ये गावातल्या लोकांचा फोन आला की बाहेरची लोकं आलेली आहेत म्हणून मी गेलो. त्यानंतर मी कुठेही गेलेलो नाही, कुठेही अशा प्रकारची दादागिरी. आता परवाच्या दिवशी पण ठराव करताना ज्या पद्धतीने, आत्तासुद्धा ज्या पद्धतीने वातावरण आहे, माझ्या उपलक्ष जाऊन तुम्ही जावलीमध्ये चर्चा करा, माहिती घ्या. ज्यांचे ठराव झाले, ज्यांनी ठराव करायला लावले, त्यांचे काय काय प्रेशर, काय काय दबाव होता, तो सगळं सत्य तुम्हाला माहिती मिळेल. असो, शेवटी संघर्ष निवडणूक ही करायची असेल, लोकशाहीच्या माध्यमातून कोणीतरी प्रयत्न करायचा असो, तो मी प्रयत्न करतो. भविष्यकाळामध्ये काय होईल याच्यापेक्षा आम्ही प्रयत्न तरी करतो, याचा निश्चितपणाने मला वाटतं की योग्य अशा प्रकारचा निर्णय लोक घेतील. परंतु असे किस्से आहेत ते मी आज सांगणार नाही, वेळ आल्यानंतर त्याच्याबाबतीत खुलासा सविस्तरपणे करेल. परंतु चाललं हे योग्य नाही. जिल्ह्यामध्ये ज्या बँकेची एक प्रतिमा आज चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये, किसन विनाच्या, लक्ष्मण तात्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आज सगळीकडे बाजार सुरू झालेला आहे, जिल्ह्यातच झालेला आहे, तो योग्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे येणाऱ्या आता म्हणजे असं करून टाका की सरसकट बिनविरोध घेऊन टाका आणि सत्ता घेऊन तुम्ही आपल्या सत्तेवर बसा, असं मला वाटतं. साहेब, तुम्ही सत्तेवर घेऊन बसा म्हणताय, जिल्हा बँकेमध्ये आता पक्षाचं राजकारण होणार का? आणि आता जी जिल्हा बँक सगळीकडे चर्चेत होती की यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण केलं जात नव्हतं, आता यात पक्षाचा दबदबा होईल का? मला असं वाटतं की पूर्वीपासून आम्ही ही प्रथा पाळली होती की तिथं कुठलंही पक्षीय राजकारण न आणता, आणि इतर जिल्ह्यामध्ये तसं झालं ना, म्हणजे संभाजीनगर वगैरे सगळीकडे अशा प्रकारचा प्रकार झाला की जिथं पक्षीय बाजूला ठेवून सगळेजण एकाच्या एकत्र आले होते. आज सातारा जिल्ह्यामध्ये ती परंपराने ती प्रथा राहावी अशी माझी इच्छा आहे आणि ते करण्याचा प्रयत्न झाला नाही. तर मला वाटतं आत्ता सध्याच्या वेळेला पक्षीय स्पर्धा आणि चढाओढ चालू आहे असं मला प्रथम दर्शनी दिसतं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये एकत्र बसून काय निर्णय घेता येईल तो आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. साहेब, तुमचा रोज भाजपवर आहे का? नाही, भाजपवर असा नाही आहे, आत्ताच्या चाललेल्या यंत्रणेवर आहे. माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनीसुद्धा सुज्ञपणाने जे सातारा जिल्हा परिषदमध्ये घटना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची प्रतिमा झाली सातारा जिल्ह्याची, योग्य नव्हती. आणि त्यामुळे आत्ता ह्या जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही प्रकार सुरू आहेत ते पण मला वाटतं मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालून जर चांगल्या प्रकारचा मार्ग निघत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि तसंच जर सत्ता पूर्णपणाने त्यांना पाहिजेनच असेल असं वाटलं तर सगळ्यांनी त्यांना ते देऊन टाकावे. पण साताऱ्याच्या कुठल्याही असल्या प्रतिमेला तडा जाऊ नये याची काळजी घेण्याची प्रत्येकाने गरज आहे.